कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक अत्यंत मोठे दैवत तुमच्यावर प्रसन्न झाले आहे आणि तुमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे। हे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। जेव्हा वरचा परमेश्वर स्वतः तुमच्यावर प्रसन्न असेल तेव्हा तुमचे जीवन बदलायला वेळ लागणार नाही। होय, ही जगातली तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आहे। माझ्या प्रिय मित्रांनो, लक्षात ठेवा की आजपर्यंत ना कोणी अनुभवले, ना कोणी पाहिले, ना भविष्यात अशी गोष्ट घडणार आहे। हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या सोबत होत आहे कारण तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात। हे दैवत अनेक वेळा तुम्हाला काही संकेत देत आले आहेत, पण तुम्ही हे संकेत दुर्लक्षित केले। पण यावेळी परमेश्वराने दिलेले कोणतेही संकेत दुर्लक्षित करू नका, अन्यथा ती तुमची सर्वात मोठी चूक ठरेल। कर्क राशीच्या लोकांनो, परमेश्वर प्रत्येकावर प्रसन्न होत नाही, सर्वांना अशी शुभवार्ता दिली जात नाही। जर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न झाले असतील तर निश्चितपणे तुमच्यात काहीतरी खास आहे। नक्कीच ते तुम्हाला काहीतरी महान देण्याच्या तयारीत आहेत। मित्रांनो, तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती नाही आणि या पृथ्वीवर कोणी सामान्य कार्य करण्यासाठी आलेलेही नाही। ज्या क्षणी तुम्ही या जगात आले त्या क्षणीच ब्रह्मदेवांनी तुमच्या नशिबावर लिहून टाकले की तुम्ही काही मोठं करणारच। तुम्ही जे काही कराल ते ऐतिहासिक असेल, काहीतरी मोठी प्रगती कराल। कर्क राशीच्या लोकांनो, तुमचं नशीब इतका उत्तम आहे, पण तरीही तुम्ही त्याचा योग्य उपयोग करू शकत नाही, हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे। तुमच्यावर नशिबासोबतच परमेश्वरही कृपावंत आहे, तरीही तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजता, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे। मित्रांनो, तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात। परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिलं आहे आणि अजूनही भरपूर देणार आहे। आता मी तुम्हाला त्या सर्व आनंदवार्तांची माहिती देणार आहे ज्या पुढील काही काळात तुमच्या आयुष्यात येणार आहेत। होय, तुम्हाला 5 मोठ्या आनंदवार्ता आणि 2 मोठे सरप्राईज मिळणार आहेत आणि या सर्व गोष्टी परमेश्वर स्वतः तुम्हाला देणार आहे। कर्क राशीच्या लोकांनो, या व्हिडिओमधील माहिती संपूर्ण ग्रहगोचरावर आधारित आहे, म्हणून ही माहिती पूर्ण लक्षपूर्वक ऐका। पुढील काही काळासाठी तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा जे स्वतः काही करत नाहीत आणि इतरांनाही काही करू देत नाहीत। म्हणजे जे फक्त टीका करतात, अपयशी राहतात, त्यांच्यापासून दूर राहा। कधीही अशा लोकांच्या संगतीत जाऊ नका ज्यांची नियत खराब असते, कारण तब्येत सुधारता येते पण नियत नाही। आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी राहणार आहे। पार्टीचा, आनंदाचा माहोल घरात तयार होईल, पण जरा तुमच्या आनंदात आणि हट्टात थोडे संयम ठेवा। प्रत्येक ठिकाणी हट्ट योग्य नसतो। समाजात कोणतीही परिस्थिती असो, स्वतःच्या परिस्थितीवर रडू नका। रडणाऱ्यांना या जगात कुठेच स्थान मिळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। कर्क राशीच्या लोकांनो, ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या आयुष्यात एक मोठा क्रांतिकारी बदल घेऊन येणार आहे। आनंदाने तुम्ही नाचाल, इतका की पाय दुखतील। तुमच्या आयुष्यात आता कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। धनाच्या देवतेचा म्हणजेच कुबेर महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराट येणार आहे। तुम्हाला फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की मी या व्हिडिओत जे काही ज्ञान सांगत आहे ते संपूर्ण यूट्यूबवर कोणीही दिलं नाही आणि देऊ शकत नाही। मी याची संपूर्ण हमी घेतो। हे सर्व ज्ञान ग्रह स्थितींच्या आधारे सांगितलं जात आहे। तुमचं शुभसमय अत्यंत जवळ आलं आहे। जे काही तुम्ही आतापर्यंत वाट बघत होता, तिथूनच चांगली बातमी येणार आहे। तुमच्या आयुष्यात एक मदतीसाठी आलेली व्यक्ती आता प्रवेश करणार आहे। गेल्या काळात जर तुम्ही कोणाला आर्थिक मदत केली असेल तर ती मदत आता परत मिळणार आहे। कलियुगात तुम्ही जे देता तेच परत मिळतं,
मग ते इज्जत, पैसा, मानसन्मान किंवा फसवणूक असो. म्हणून काहीही देताना विचारपूर्वक द्या. तुमच्या आयुष्यात ज्या समस्या चालू होत्या, विशेषतः थर्ड पार्टी किंवा कौटुंबिक भांडण याबाबत, त्या सर्व लवकरच दूर होतील. छोट्या मोठ्या घरगुती अडचणी आता निघून जातील. खूप खूप अभिनंदन. प्रभू श्रीरामजींनी तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आनंदवार्ता पाठवली आहे. आगामी काळात तुम्हाला 2 आनंदवार्ता मिळणार आहेत. प्रभू श्रीरामजींच्या कृपाशीर्वादाने येणाऱ्या काळात तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुमचं शुभसमय खूपच जवळ आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही तयार व्हा. अयोध्येच्या राजाचे म्हणजेच प्रभू श्रीरामजींच्या कृपेने तुमचं संपूर्ण जीवन आनंदाने भरून जाईल. कर्क राशीच्या लोकांनो, सावधानी म्हणजेच पुढील 72 तासांपर्यंत तुम्ही मद्य, मांसाहार, मासे किंवा अंडी म्हणजेच कोणत्याही सजीव प्राण्यांची हत्या करू नका, अन्यथा हे देवता तुमच्यावर रागावू शकतात. तसेच तुमच्या मुखातून कोणालाही अपशब्द बोलू नका किंवा वाईट बोलू नका. तुमची अंतर्गत शक्ती तुम्हाला एकाच वेळी अनेक पातळ्यांवर विचार करण्याची क्षमता देईल. तुम्ही कोणत्याही विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचू शकाल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचे योग्य मूल्यमापन करू शकाल. जिथे तर्कशक्ती अपुरी पडेल, तिथे तुमच्या अंतःकरणाचा आवाज ऐका. तुमच्यात लपलेली क्षमता बाहेर काढण्याचा हा उत्तम काळ आहे. वादविवाद टाळा, कारण ते नंतर समस्या निर्माण करू शकतात. कर्क राशीच्या लोकांनो, शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासाकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवता, पण तुमच्या खूप काम करणाऱ्या मनाची काळजी घेत नाही. शांत रहा आणि एखाद्या मनोरंजनात्मक क्रियेत सहभागी व्हा, ज्यामुळे मनाला ताजेपणा मिळेल. स्वतःसाठी थोडा वेळ द्या. एकाग्र होण्याचा आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा. अनेक दिशांमध्ये धावत असलेल्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे विचार एका दिशा द्या. कोणीही परिपूर्ण नसतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर समाधानी असाल, तर बाहेर काही शोधण्याची गरज नाही, कारण सर्व काही तुमच्याकडेच आहे. इच्छांची काही मर्यादा नसते. हे समजून घेणे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या नात्यामध्ये स्थिर असाल तरच उज्ज्वल भविष्याकडे योग्यतेने वाटचाल करू शकता. आजचा दिवस नव्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी योग्य आहे. तुमच्या मनात बरेच दिवस हे होते, पण तुम्ही ते प्रत्यक्षात आणू शकत नव्हता. पण आजचा दिवस ते पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्हाला अनेक नवे संधी मिळतील आणि त्या सर्व वैध व खरी असतील. जर तुम्ही विवेकाने निर्णय घ्याल तर अडचणी हळूहळू नाहीशा होतील. आज बोलताना सावधगिरी बाळगा. ज्याला तुम्ही तुमचा जवळचा समजता, तोच तुमचे गुपित उघड करू शकतो. बोलण्यापूर्वी विचार करा. संवादाचा विषय फक्त तुमच्यात आणि समोरच्या पुरताच ठेवा. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे टाळा. दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. जुन्या आठवणी जाग्या होतील. जीवनातील इतर क्षेत्रांतील सुटलेल्या प्रश्नांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कदाचित तुम्ही याकडे लक्ष दिले नसेल, पण काम आणि नात्यांमधील तणावामुळे तुम्हाला झोप आणि विश्रांतीमध्ये अडचण येत असेल. पोटाच्या समस्याही आहेत. याचे निराकरण शारीरिक समस्या म्हणून पाहता मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधा.